ग्रँड फिनालेला प्रवेश केलाय. आता मात्र थर्ड पोझिशन आणि फोर्थ पोझिशनसाठी मैदानामध्ये मॅच असणार आहे. चला विनंती आहे, मॅच होते सुरुवात. सचिन कोल्हे गोलंदाजीला असतील तर मैदानाच्या आतमध्ये रॉकेट ज्याला नाव दिलं गेलं तर रॉकेट योगेश शिंदे स्ट्राईकला. सुरुवात चांगली. बाळा ठाकूर 50 कोटीचा प्लेयर. सुरुवात ही सातत्याने महत्वाची असते. सुरुवात चांगली तर शेवटही चांगला असणार आहे. बाळा ठाकूरचा आवाज मागे बघितला. आता ह्या आवाजाला बाळा ठाकूर काय काम देणार याच्याकडे मला सगळ्यांचं लक्ष. योगेश सातत्याने मोठे मोठे फटके मारताना मागल्या मॅच मध्ये जरा तो लवकर बाद झाला. त्यानंतर संघ कुठेतरी डगमळला, पण उभा राहण्याची ताकद होती, कारण की गुजर पाटील, निलेश फाडळे अनेक बॅटर त्यांच्याकडे होते. पण शेवटी क्रिकेट आहे, ते काही होऊ शकतं. बॅक टू बॅक 4 मॅचेस जिंकणारी टीम आज मध्ये क्रिकेटमध्ये थोडीशी हार पत्करताना अंगावरचा चेंडू फेकून दिलाय तिकडे, स्क्वेअरच्या बाहेर जाईन. एक टपका चौकार. तिचे दिले, पण 2 महत्वाच्या विकेट मैदानामध्ये घेतल्यात. गोलंदाजाचं नाव, दोन्ही टीमचा एकही प्लेयर एक एक प्लेयर आला तर छान वाटेल. कारण मित्रांनो, लीग पद्धत आहे इथे. बेट्स बॅट्समन, बेट्स बॉलर, बेट्स फिल्डर, मॅन ऑफ द सिरीज हे सगळे पारितोषिक आहे इथे. तुम्ही असं म्हणू नका की यार आपण पराभूत झालो, आता नाव नाही सांगितलं तरी चालेल, पण इथे मोठा फरक पडतो. तुमचं बक्षीस जरी 1,11,111 रुपयांचं असेल तर तुमची मॅन ऑफ द मॅचची किंमत, आपण जे LED TV आहे त्यांची किंमत पण तेवढी आहे. प्रत्येक पारितोषिक खूप मोठी मोठी आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाचं नाव मला कळू द्या.
धावसंख्या फलक आहे 12. आपण बघतोय दुसऱ्या षटकातील पहिली गोलंदाजी आशिष आशिष मडवीच्या चेंडूवरती आपण बघतोय स्वप्नील चांगला फटका सजवतोय तोपर्यंत एक सिंगलचा प्रयत्न. पुढला चेंडू पंचांना पास करून मोठा फटका मारायचा प्रयत्न होता पण तिथे चांगला चेंडू डॉट. प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे, काही कुपन शिल्लक आहेत. योगेश शिंदे रॉकेट फेकतोय बाहेर. एकोणीस धावा फलकावर. ओ भिरकी देणारा फटक्या मैदानामध्ये आपण बघितला पण तिथे DOT डॉट. गाणं कंटिन्यू राहू द्या. हो हो काय जबरदस्त फटका मैदानामध्ये आगळा आणि वेगळा चेंडू मात्र सीमा पार. ज्याच्याकडे कला आहे ना तो माणूस कधीच उपाशी राहत नाही. फक्त सातत्याने तुमच्याकडे कला पाहिजे. तुमच्याकडे पैसे नाहीत, तुमच्याकडे कला पाहिजे. तुमच्याकडे कला असेल तर तुमच्याकडे लक्ष्मी चालत येणार आहे. पण क्रिकेटमध्ये तुमच्याकडे टेक्निक पाहिजे, विश्वास पाहिजे, चिकाटी पाहिजे. विजय तुमचा असणार आहे. 23 धावा आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 2 गडी बाद. स्वप्नील शरीराचा भेद घेणारा चेंडू होता हलक्या हाताने कट करून दिलाय. दो छान जाईन सीमा पार चौकार. हलक्या हाताने अटॅक केलाय चेंडू सरळ जाईन तिथे ऑफ साईडला. एक सिंगल मिळेल. सचिन गोले होते तिथे क्षेत्ररक्षण करायला आपण बघतोय. 28 धावा आहेत. तिसरं शतक प्रगतीपथावर. योगेश शिंदे हो हो माय गॉड येते बिग विकेट. नाव बॅटर नेम दीपक सर. धीरज. न्यू बॅटर धीरज मैदानाच्या आतमध्ये. 34 धावा आहेत 3 गडी बाद.
तिसऱ्या षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. फटका थोडा फसला गेलाय. फिल्डर डाऊन द बॉल. खूप दूर होते तिथे क्षेत्ररक्षक. सिंगल बनवलाय. चेंडू अगदी 2 बनवलाय. 2 बनवल्यानंतर तिसऱ्या धावेला पूर्ण विराम. 3 धावा पूर्ण आणि या 3 धावेने धावसंख्या फलक आहे 37. लॉस ऑफ 3 विकेट. ह्या मॅच नंतर मित्रांनो मेगा फायनल आहे. ओ गुडगा टेक शॉट देख षटकार. व्यक्त करताना फिल्डर पुन्हा एकदा आडाब्याट्याने खेळायचा प्रयत्न. निर्धाव चेंडू. पिपाणी तुतारी हलगी ताशा सगळं वाजतंय आज. टेडी पण आहे. मेकी माऊस. मग कला आहे त्या व्यक्तीकडे पण मित्रांनो बघा एवढ्या सगळ्या लोकांच्यात काही वेगळं आहे तर ती व्यक्ती आहे. ओ पुढे येऊन ससोद खेळलाय चांगला फटका जाईन इकडे षटकार. त्याचा डान्स थेरगावला दिसेल की पुण्याचा एक व्यक्ती काय आहे. छान व्यक्ती आहे ती पण. 52 धावा फलकावरती. त्या व्यक्तीचं नाव आमचे आदरणीय मधुसूदन लोंढे सर सांगतीलच. पुण्याचा मायकल.
पण तुम्ही थांबू नका असे म्हणणारे खूप लोक आहेत. पण मी खेळेल तू खेळू नको असे म्हणणारे लोक तुम्हाला मिळणार नाही. मी खेळेल तू पण खेळ, मी जिंकेल तू पण जिंक, त्याला क्रिकेट म्हटलं जातं. कृष्णाने जर अजून एक विकेट घेतली तर कृष्णाच्या गोलंदाजीसाठी तब्बल 2,000 रुपयांचं पारितोषिक आहे. युवा उद्योजक गणेश दादा खांडेकर यांच्याकडून असणार आहे. गणेश दादांचा सगळ्यांवरती प्रेम आहे. गणेश दादा म्हटले होते सर आपण जर फायनल जिंकलो तर आपण कोकणामध्ये जाणार होतो, पण 2026ला सर ती ऑफर ठेवा आमच्यासाठी. आता जाऊ शकतो. त आणि ह लय फरक आहे. येस येस, पण गणेश दादांचं प्रेम आहे, ते म्हणतात की जाऊया आपण, कोकण काय आपल्याच कडेला आहे, आपण जाऊ शकतो. खेळाडूंवरती प्रेम करतात सातत्याने. सचिन कोल्हे आपण बघतोय वैयक्तिक दुसरी गोलंदाजी घेऊन येत आहेत. शेवटचं शतक आहे, सरळ खेळलाय, धावा बनवल्या गेल्यात 53 आणि 54 धावफलकावरती 4 गडींच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. रायरेश्वर रॉकेट्स आपण बघतोय मैदानामध्ये बॅटिंग करताना, तर पन्हाळा लेजंड्स मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करताना. थ्रो केला तिथे आहे 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 काय आहे. येस, तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये डिसिजन पेंडिंग आहे. तिसरे पंच कळवते ना आम्हाला विनोद जाधव सर. सेफ आहे फलंदाज, बॅटर सेफ आहे. अब तक बन गए है 56. स्वप्नील इथे दुसरं रॉकेट तयार करतोय. षटकार. थँक्यू. 62 धावा. पुन्हा एकदा खोलवरचा चेंडू, एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉटच्या स्वरूपात येतोय. या मॅच नंतर मित्रांनो महत्वाची मॅच, ज्या मॅच साठी सातत्याने आपण बघतो 3 महिने तयारी चालली होती. 3 महिने म्हणजे तब्बल 90 ते 100 दिवस या स्पर्धेची तयारी चालली होती. यस, बिग शॉट. अडुसष्ट धावा. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू थोडस मागे सरून खेळला, हाताची ओंजळी सोडून फोडून तोडून षटकार.
मी थांबेल, तुम्ही थांबू नका. चौऱ्याहत्तर झाल्यात, जिंकण्यासाठी 75 धावेंची गरज आहे. मी थांबेल, तुम्ही थांबू नका. ऐकूया आदरणीय मधुसूदन लोंढे सर, या तुमचं स्वागत आहे. आशिष मडवी आणि सचिन कोल्हे या दोघांची जोडी मित्रांनो मैदानावरती आहे. धन्यवाद नितीनजी बेता. जाऊयात मैदानावरती. तिसऱ्या आणि चौथ्या पारितोषिकासाठी मित्रांनो सामना आहे. ते दोन संघ फायनलच्या उंबरठ्यापासून माघारी यावं लागलं तर ते आज तिसऱ्या पारितोषिकासाठी खऱ्यानं लढतायत. 74 फार मोठी धावसंख्या मित्रांनो या ठिकाणी उभा राहिली आहे. रायरेश्वर रॉकेट्स विरोधामध्ये पणाला लीजंड्स. इथे काय एसच्या कव्हर केल्या, फटका खेळला गेलाय. शॉट फाईन निघला, मात्र चेंडू अडवला जाईल. कोणतीच धाव असणार नाही. आपण जर बघितलं ना नितीन सर, स्काय ब्ल्यू विरोधामध्ये ब्लॅक जर्सी असे आपल्याला खऱ्या अर्थानं मैदानावरती रंगात रंग आपल्याला खऱ्या अर्थानं माहिती आहे. आणि हा क्रिकेटचा रंग आपल्याला 21 तारखेपासून चढलेला आहे. इथे काय परत एकदा आपण पाहतोय, फटका खेळला गेलाय. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल करेल, एक धाव मिळेल. नितीन सर आपण जर बघितलं ना तर काळा रंग आता मैदानावरती आपण पाहतोय, ब्लॅक कलर आहे. काळ्या रंगाला तसं तर आपण पाहिलं तर पसंत केलं जात नाही. तुम्ही विवाह हा सोळा संस्कारापैकी एक जो आहे त्यामध्ये देखील तुम्हाला माहिती आहे. परंतु काळ्या रंगाबद्दल जर बोलायचं म्हटलं तर आपल्याकडे खूप महत्व आहे. नक्कीच मी तुमच्यापर्यंत मांडेल. यावेळेस एसट्या कव्हर केल्या, फटका खेळलाय. चेंडू मात्र सरळ जाईल सीमा रेषा पार. षटकार अमित गुजर. यावेळेस आपण पाहतोय फटका परत एकदा चढवला गेलाय. चेंडू सरळ जाईल लॉंग ऑनच्या दिशेने. षटकार जावा. फार सुरेख फटकेबाजी सुरू आहे. परत एकदा फुलटॉस चेंडू, यावेळेस देखील बिरकावून दिलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने दीपक गुजर पाठमोर आहे, परंतु चेंडू वन बाउंस सीमारेषा पार. चौकार 4 धावा. मायकल खऱ्या अर्थाने या ठिकाणी अवतरणार आहे. त्या व्यक्तीला आपण कधी पाहिलं नाही आणि तो व्यक्ती मात्र आपण पाहतोय 26 तारखेला आपल्या सोबत असेल. इथे स्वप्नील एका षटकानंतर, मला वाटतं एक षटक बरोबर ना, एका षटकानंतर 18 धावा. स्वप्नील आलाय. 75 धावांचा पाठलाग सुरू आहे. सचिन कोल्हे आमचे सहाय्यक समालोचक आणि मित्र सचिन कोल्हे स्ट्रायकिंग लेनला उभा आहे. या ठिकाणी काय चेंडू निर्धाव आहे. सचिन कोल्हे नक्कीच आपण पाहतोय पंचांकडे इशारा केला आणि काही तर कळवलं. योगेशनं स्मित हास्य दिलं की या घटना नेहमी होत असतात. आपण पाहतोय पंच नियमामध्ये आहेत. आणि आपण जर बघितलं आता स्वप्नील पुढचा चेंडू टाकेल. काळा रंग, या रंगाकडे देखील मी तुम्हाला घेऊन येईल. यावेळेस एसट्या कव्हर केला, फटका सुरेख. चेंडू सरळ जाईल वन बाउंस सीमारेषा पार. चौकार 4 धावा. ब्लॅक जर्सीज मध्ये खेळताना रायरेश्वर रॉकेट संघ. इथे धावफलकावरती वाढ, धावफलकावरती धावा आहेत 22.
इथे काय बॅट चिकडा बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न. सचिन कोल्हे या ठिकाणी बाद होऊन मैदान सोडावं लागतंय. रिथ्वी लाईव्हच्या माध्यमातून जे काही प्रेक्षक खऱ्या अर्थानं जोडले गेलेले आहेत ना, तर त्या सर्वांना खऱ्या अर्थानं आपण पाहतोय फायनल थोड्या वेळामध्ये सुरू होणार आहे. मैदानावरती येऊन आपण फायनल पाहिलीत तर नक्कीच तुम्हाला सामना खऱ्या अर्थानं अनुभवता येईल, जगता येईल. TPL 2025 वर्ष तिसरे कोण होणार फायनलचा मानकरी याचं उत्तर मिळेल. इथे काय मिडल ऑफ द बॅट चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकारचा धावा. तर जगामधलं सगळ्यात महागडं लाकूड जर कोणत्या रंगाचं असेल ना तर ते काळ्या रंगाचं आहे. आफ्रिकन ब्लॅकवूड 8 लाख रुपये किलो. तुम्ही पुष्पा बघितला, लाल चंदन तुम्ही पाहिले, परंतु ब्लॅक वूड खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. हा चेंडू वाईड असेल, एक धाव मिळेल. त्यानंतर जगातला सर्वात गोड सफरचंद तिबेटमध्ये मिळतो. रंग कोणता आहे? काळा. तुम्ही जा, तुम्हाला काळ्या रंगाचा सफरचंद हा जगातला सगळ्यात गोड सफरचंद आहे. त्याच्यापेक्षा गोड सफरचंद जगामध्ये कुठेही नाही. इथे रायरेश्वर रॉकेट्स आपल्याला काळ्या रंगाची जर्सी परिधान करून खेळताना पाहायला मिळत आहेत. चेंडू सुरेख होता, आपण पाहतो. खऱ्या अर्थाने इथे पहा, काळा रंग जो असतो ना, सायंटिफिकली हे प्रूफ झालंय. खऱ्या अर्थाने या लोकांना कॅन्सरचा धोका कमी असतो, तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर तुम्ही अयोध्येमध्ये 22 जानेवारी 2024 साली पाठीमागच्या वर्षी राम मंदिर बांधलं गेलं. 3 कलर होते, एक निळा, पांढरा आणि एक काळा. या चेंडू नंतर घेऊन जाईल. इथे काय सुरेख चेंडू आहे. रंग कोणता निवडायचा? प्रभू रामचंद्राचा रंग निवडला गेला, काळा. तुम्ही जा, तुम्हाला त्या मूर्तीला दर्शन करून यावं लागेल. त्यानंतर महाराष्ट्राचं आराध्य दैवत दक्षिण काशी म्हणून ज्याला ओळखलं जातं, तुम्ही पंढरपूरला या. विठ्ठलाचा रंग कोणता आहे? सावळा म्हणजे काळा. तुम्ही श्रीकृष्णाचा रंग जर पाहिला, विष्णूचा 8वा अवतार, रंग कोणता आहे? सावळा म्हणजे काळा. पावसाळ्यामध्ये ढगाचा रंग काळा झाल्याशिवाय पाऊस पडत नाही. रंग कोणता आहे ढगांचा? काळा. तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता, शेतकरी कुटुंबामध्ये जन्मता, तुमच्या मातीचा रंग कोणता आहे? रेगूर मृदा, अर्थात काळी. काळा. काळा रंग फार महत्वाचा आहे. काळ्या रंगावरती खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर इथे हिऱ्यांचे देखील 2 प्रकार असतात, एक पांढरा आणि एक काळा. काळा हिरा देखील असतो, काच कापण्यासाठी खऱ्या अर्थानं वापरला जातो. धाव फलकावरती घेऊन जाईल 29 धावा. समीकरणाकडे घेऊन येतोय. 18 चेंडू 46 धावांची गरज आहे. 18 चेंडू 46 धावा. इथे काय स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. त्यामुळं व्यक्तीचा देखील रंग न पाहता त्याच्यामध्ये असणारे गुण हे खऱ्या अर्थानं पाहणं गरजेचं आहे. आमच्या नितीन वेताळकडे देखील बघितलं तर अनेक गुण, कला गुण आहेत. यावेळेस आपण पाहतोय नक्कीच रंगावरनं मी तुम्हाला आणखी एक सांगेल. राधाकृष्णन भारताचे राष्ट्रपती होते, संदीप बेलवंडे सर. फार सुंदर किस्सा आहे. हा चेंडू नो बॉल आहे. एक राष्ट्रपतीला, आपल्या भारताच्या राष्ट्रपतीला आपल्या रंगावरनं इंग्लंडमध्ये अपमानित केलं गेलं होतं. प्रश्न काय विचारला पत्रकाराने? तुम्ही भारतीय लोक काळे आहात, तुम्हाला थोडंसं वाईट वाटत नाही का? विचार करा, हे मी मंचावरनं बोलतोय. एखाद्या पूर्ण देशाचा जो अपमान होता, राधाकृष्ण यांनी काय सुंदर उत्तर दिलं. या चेंडू नंतर मी तुम्हाला सांगेल. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मिडल ऑफ द बॅट चेंडू हवेत सरळ जाईल. मला वाटतं दीपक गुजर डाऊन दी बॉल, परंतु नो बॉल होता. परंतु काय क्षेत्ररक्षण आहे. 5 धावा संघासाठी वाचवल्या. पत्रकारांनी ज्या वेळेस तिथे राणी व्हिक्टोरिया देखील होती, भारतीय तुम्ही काळे आहात, तुम्हाला थोडं काही वाटत नाही का? त्यावेळेस राधाकृष्ण काय म्हणतात? देवाने 3 भाकरी बनवल्या,
पहिली भाकरी बनवली ती व्यवस्थित शेकली नाही, पांढरी होती, त्यापासून तुम्ही युरोपियन लोक जन्माला आले. यावेळेस फटका खेळलेला आहे. आनंद मडवी इज ऑन फायर. चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकारचा धावा. धन्यवाद. 38 धावा. 38 धावा. देवाने दुसरी भाकरी बनवली, ती पूर्ण करपली, त्यापासून आफ्रिकेतली लोक जन्माला आले. आणि देवाने तिसरी भाकरी बनवली, ना ती करपली ना ती जळली, ती व्यवस्थित शेकली गेली, आणि त्यापासून आम्ही भारतीय लोक जन्माला आलो. एवढं सुंदर उत्तर भारताच्या राष्ट्रपतीनं खऱ्या अर्थानं पत्रकार परिषदेमध्ये इंग्लंडमध्ये दिलं गेलं होतं. डीजे 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 हु आय एम नावाची एक कविता होती मला 11वीला. तुम्ही जर बघितलं ना तर आपण कोण आहोत किंवा मी कोण आहे, यावेळेस स्विच शीट. वा, सुरेख. चेंडू सरळ जाईल आउट ऑफ द पार्क. षटकारचा धावा. रंगाच्या पलीकडे खऱ्या अर्थाने जाऊन, कारण जे रंगात अडकले त्यांचा बेरंग झाल्याशिवाय राहणार नाही. कारण लाल मुंग्या आणि हे पांढरे लोक त्रास देतात, आपण बघितले. ब्रिटिशांनी राज्य केले म्हणून त्यांना गोरे लोक म्हटलं जायचं. काळ्या मुंग्या चावत नाहीत आणि तुम्हाला त्या मंदिरात पाहायला मिळतात. तुम्ही बघा, त्यांच्यावरती साखर टाकली जाते, त्यांना पीठ दिलं जातं. धावफलकावरती मी घेऊन जाईल 48. 12 चेंडू आणि 27 धावांचं समीकरण आहे. त्यामुळे रंग कधी आयुष्यामध्ये पाहू नका. जर आपण बघितलं मित्रांनो, खऱ्या अर्थानं विठ्ठल, आपण हे सम्राट मित्र मंडळाची जी ट्रॉफी आहे ना मित्रांनो, खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅच दिली जाते, त्याच्यावरती विठ्ठल रुक्माईचं चित्र आहे. तुम्ही बघा, फार बोलण्यासारखं आहे. कारण सन्मान, मॅन ऑफ द मॅच सन्मान चिन्ह, सॉरी सन्मान चिन्ह आहे, त्याच्यावरती विठ्ठल रुक्माईचं खऱ्या अर्थानं चित्र आहे. म्हणजे प्रत्येक ट्रॉफी बनवण्याच्या पाठीमागे देखील मित्रांनो एक विचार असतो. ती उगाच बनवलेली गेलेली नाहीये. नक्कीच मी चेंडू नंतर घेऊन जाईल स्वप्नील. इथे काय फटका, सुरेख. चेंडू सरळ जाईल सीमारेषा पार. षटकार 6 धावा असतील. धन्यवाद. आपण जर बघितले ना, काळा रंग आपण बोलत होतो, शंकर महादेवाच्या गळ्यामध्ये जो साप आहे ना, त्याचं नाव आहे वासुकी. त्याचा रंग सुद्धा कोणता असेल? काळा आहे. आपण पाहतोय धावफलकावरती धावा होत्या 54 धावा. स्वप्नील गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे काय परत एकदा मिडल ऑफ द बॅट, यावेळेस अगदी समोर. षटकार 6 धावा. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 10 आणि धावा पाहिजेत त्या 15. धावांसाठी धावा धाव खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी आपण पाहतोय सुरेख सुरेख चेंडू टाकला गेलाय. या चेंडूंची खऱ्या अर्थानं गरज आहे. आपण जर बघितलं, रायरेश्वर रॉकेट संघ एकही सामना हरला नव्हता आणि जे सामने ते जिंकलेत ते असे जिंकलेत की जवळपास आपण पाहतो योगेशची फलंदाजी सुरू झाली की सामना आत्ता संपेल. यावेळेस हुक केलाय, चेंडू सरळ जाईल डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. षटकार 6 धावा. आपण बघतोय धावफलकावरती धावा असतील 66 धावा. चेंडू शिल्लक आहेत 8. धावा बनवायच्यात 9.
यावेळेस फटका खेळलाय, चेंडू हवेत, झेल टिपला जाईल, फलंदाज बाद. देखील या ठिकाणी येत आहेत, आगमन होते त्यांचं देखील सहर्ष स्वागत. जाऊयात परत एकदा स्वप्नील, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फटका काय सुरेख, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने नो मासला, चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार 4 धावा. सुरेख, 6 चेंडू 5 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे, आपण बघतोय मित्रांनो. सामना कोण जिंकणार, क्रिकेटमध्ये कधीही काहीही होऊ शकतं. इथे काय घडणार आहे, गोलंदाजी कशा प्रकारे होणं गरजेचं आहे, कशा प्रकारे केली गेली याचा अभ्यास करावा लागेल. नक्कीच आपण रंगावरती आपण खऱ्या अर्थाने विषय घेतला होता. धीरज, धीरज रंग, धीरज आहे. रंग किती आहेत, नैसर्गिक रंग फक्त 7 जे तुम्हाला इंद्रधनुष्यामध्ये पाहायला मिळतात. परंतु सगळ्यात जास्त रंग कोणाकडे असतील सर? यावेळेस यावेळेस फटका मारलाय ऑनसाइडच्या दिशेने हलक्या हाताने. चेंडू कधी अडवला जाईल, चेंडू अडवलाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण. तुम्हाला रोल्स रॉयल गाडी माहिती आहे का? रोल्स रॉयल मध्ये जा, तुम्हाला 40,000 रंग पाहायला मिळतील. आणि तिथे तुम्हाला गाडी जर घ्यायची असेल आणि तुम्ही सांगितलं की या रंगाची गाडी माझी बनवल्यानंतर आयुष्यात परत या रंगाची गाडी बनवली जाणार नाही, तर ती गाडी तुम्हाला परत पृथ्वी तलावर दिसणारही नाही. एवढे रंग त्या रोल्स रॉयल कडे आहेत. प्राइस पण नक्कीच नितीन सर तुमच्या आवाक्यात आहे. धावफलकावरती धावा असतील 73 धावा, 73 धावा, 2 धावा विजयापासून दूर. इथे काय पुढे सरसावून फटका खेळला गेला, आपण पाहतोय धावबाजी संधी. इथे कोणती धाव घेतली जाणार नाही. चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 4 आणि धावा पाहिजेत ते म्हणजे 2. TPL चा सीझन 3 चा विजेता क्रमांक 3 कोण? चेंडू 4, धावा 2. इथे एसच्या कव्हर केल्या, फटका खेळला आणि इथे मित्रांनो सामना जिंकलाय पन्हाळा लीजेंड संघाने. खूप साऱ्या शुभेच्छा.